नमस्कार. अशोक खरात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती आता समोर येताना दिसते. ही तशी दुर्दैवी घटना आहे. अशी घटना कोणासोबत पण झाली नाही पाहिजे. पण आता अशोक खरात या भामट्याची SIT चौकशी असताना अशोक खरात यांचा निकटवर्तीय आणि अशोक खरात यांची जी शिवानिका ट्रस्ट होती, त्या ट्रस्टवरती उपाध्यक्ष असणारे शेळके यांचा अपघाती मृत्यू झालाय. आता हा अपघात का घातपात, हा मोठा प्रश्न येथे निर्माण होतोय आणि असा प्रश्न जनता विचारते. आता यासोबतच शेळके यांची जी लॉन्स होती तिथेही अशोक खरात यांची भागीदारी होती. त्यासोबत हे त्यांच्या शिवानिका ट्रस्टवरती उपाध्यक्ष होते. त्यांनी मग त्याच्यावरती जी कारवाई झाली किंवा त्या काळामध्ये धर्मादाय आयुक्ताकडे जाऊन त्या पदाचा राजीनामा दिला, त्यांनी दिला आणि एक शिर्डीचे एक उपाध्यक्ष होते, त्यांनी पण दिला. आता ते छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीकडे जात असताना ते समृद्धी महामार्गावरती हा अपघात झाला. आता अपघात झाला त्या मागचे वेगवेगळे कारण समोर येत आहेत. त्या मागचं पहिलं कारण असं समोर येते की अपघात हा म्हणजे शेळके यांच्या गाडीनेच पाठीमागनं कंटेनरला डॅश दिला. त्यामुळे त्यांची पूर्णपणे गाडी त्या कंटेनरमध्ये गेली आणि त्या गाडीमध्ये 3 लोक होते. त्यांची मुलगी, पत्नी आणि पत्नीचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. तर हे एकंदरीत या खरात या भामट्याची SIT चौकशी चालू असताना हा प्रकार घडणं, हा प्रकार थोडा अनुचित आहे आणि संशय निर्माण करणारा आहे. कारण शेळके यांची मुख्य आणि महत्वाची भूमिका त्या शिवानिका ट्रस्टमध्ये होते आणि अशामध्येच ही सर्व चौकशी चालू असताना त्यांचा अपघाती जाणं हे थोडं संशयास्पद आहे. त्यामुळे ही घटना घडली का घडवली ही ह्याच्यावरती पण आता SIT चौकशी सरकार लावणार असं वाटते आणि लावायलाच पाहिजे. कारण ही घटना घडली यापेक्षा घटना घडवली याच्यावरती लोकांचा जास्त जोर आहे आणि लोकांचा त्याच्यावरती संशय पण तेवढ्याच म्हणजे स्ट्रॉंग पद्धतीने लोक म्हणजे संशय घेत आहेत की असं कसं घडू शकतं. ते येणाऱ्या काळामध्ये पुन्हा याच्यावरती सरकार कोणता निर्णय घेणार, काय चौकशी करणार आणि चौकशांती कोणती माहिती समोर येणार हे पण औचित्याचं ठरणार आहे. एक मात्र नक्की, कारण हे एवढं मोठं प्रकरण आहे आणि ह्या प्रकरणातला एक मेन दुवा, कारण जे शिवानिका ट्रस्ट आहे ह्या खरात प्रकरणामधलं एक महत्वाचं साधन आहे त्यांचं मनी लॉन्ड्रिंगचं आणि त्यावरती हे उपाध्यक्ष होते आणि हे अपघातामध्ये गेले म्हणजे कुठेतरी संशय निर्माण होणारी गोष्टच आहे. त्यामुळे या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे.